ज्येष्ठांचा सन्मान, भूमिहीनांचा स्वाभिमान आणि युवकांचे सक्षमीकरण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, मंत्री माननीय संजय शिरसाट आणि राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी ठोस निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य साधने खरेदीसाठी थेट 3,000 आर्थिक मदत दिली जाते. तर श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठांना दरमहा 1,500 निवृत्ती वेतनाचा आधार मिळतो. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 100% अनुदानावर 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमीन प्रति एकर 5 लाख ते 8 लाख पर्यंतच्या मर्यादेत उपलब्ध करून देत आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता विहित केलेल्या प्रशिक्षण शुल्काच्या रकमेची 100% प्रतिपूर्ती देऊन तांत्रिक शिक्षणाला बळ देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहे. ज्येष्ठांचा सन्मान, भूमिहीनांचा स्वाभिमान आणि युवकांचे सक्षमीकरण हेच महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे.